आपण 9th स्टँडर्डचा मीन अँड मीडियन हा लेसन बघणार आहोत. मीन अँड मीडियन. सर्वप्रथम मीन म्हणजे काय? मग सर्वांना माहिती आहे आपण ॲव्हरेज काढतो. ॲव्हरेजचा अर्थच मीन. मीन तर सर्वप्रथम मीनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स divided by number of observations. तर हा आहे मीनचा फॉर्म्युला. मीनचा हा एक फॉर्म्युला आला की आपण सगळं सम करू शकतो. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. द हाईट्स ऑफ 6 बॉईज आर गिवन. फर्स्ट एक्झाम्पल आहे heights of 6 boys given in centimeter, that is 146 centimeter. Okay, then 154 centimeter, 153 centimeter, 160 centimeter, 157 centimeter आणि 160 centimeter. बघा किती आहे? 1 2 3 4 5 6 स्टुडंट्स आर देअर आणि त्यांची हाईट दिलेली आपल्याला इन सेंटीमीटरमध्ये. फाइंड मीन. फाइंड मीन. परत आपला सेम फॉर्म्युला. मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन ऑल ऑब्झर्वेशन्स divided by number of observations. आता इकडे आपल्याला सम करावं लागेल. सम म्हणजे ॲडिशन. 146 प्लस 154 प्लस 153 प्लस 160 प्लस 157 प्लस 160. आता हे टोटल नंबर्स आहेत 6 म्हणून आपल्याला 6ने डिवाइड करायचे. ओके, डिवायडेड बाय 6. या सगळ्याची प्लस तर किती येते? या सगळ्याची प्लस 930 प्लस येते 930 डिवायडेड बाय 6. ओके, आता 6ने डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर येते 155. 6 1 जा 6, 146, 154, 153, 160, 157, 160, that is 930 divided by 6. Okay, 6 1 जा 6, correct, 155. तर हा आला मीन. अशा प्रकारे मीन काढायचं असतं. तर आपण अजून काही एक्झाम्पल्स घेऊ मीनचे की जे वेगळ्या टाईपचे एक्झाम्स असतात. बघा एक एक्झाम्पल दिलेले आहे. एक्झाम्पल नंबर 2. आपण थोडंसं वेगळं घेऊया. सरळ सरळ मीन काढायला सांगितलं की सगळ्यांना येतं. ओके, द मीन of 7 5 8 P and 11 is 8. Find P. इकडे बघा आपल्याला 1 2 3 4 5 ऑब्झर्वेशन्स आर देअर आणि आपल्याला मीन दिलेलं आहे. परत आपला सेम फॉर्म्युला. मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन ऑल ऑब्झर्वेशन्स
divided by number of observations. ओके, मीन आपल्याला दिलेला आहे 8 बघा, मग मीनच्या जागेवर 8 लिहा. सम ऑफ ऑब्झर्वेशनमध्ये येईल 7 + 5 + 8 + P + 11 आणि टोटल ऑब्झर्वेशन्स आहेत 5 म्हणून डिवायडेड बाय 5 येईल. ओके, आता ह्या सगळ्याची प्लस केल्यानंतर किती येते बघा, 31. सो 8 is equal to 31 plus P upon 5. हे 5 इकडे घेऊन गेल्यानंतर 5 4 जा 5 8 जा 40 होईल, बरोबर. 40 is equal to 31 plus P. 31 इकडे ट्रान्सफर करा, 40 minus 31 is equal to P. सो 9 is equal to P. बघा P ची व्हॅल्यू आली 9. अशा प्रकारे जर मीन दिला असेल तर असं सॉल्व करतात. तर अजून एक वेगळ्या प्रकारचं सम घेऊया आपण. ओके, मीन ऑफ 100 ऑब्झर्वेशन वॉज फाउंड टू बी 30. मीन ऑफ 100 ऑब्झर्वेशन्स is 30. Okay, if 2 observations were wrongly written, 2 observations wrongly written as 32 and 12, as 32 and 12 instead of 23 and 11. Okay, find correct mean. आता बघा आपल्याला मीन दिलेलं आहे 30, बरोबर आहे. सो मीनचा फॉर्म्युला काय आहे, मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मीन दिलेले आपल्याला 30, सम आपल्याला माहीत नाही आहे आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे 100. मग हे झालं 3000 इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन, बरोबर. पण आपल्याला रॉंग ऑब्झर्वेशन्स लिहिलेले आहेत, ते कुठले रॉंग आहेत, 32 अँड 12 त्याच्याऐवजी 23 आणि 11 असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल, हे जे 300 आहे मायनस 32 प्लस 12 करायचं आहे आणि प्लस 23 प्लस 11. बघा हे जे रॉंग ऑब्झर्वेशन आहे त्यांची प्लस मायनस करायची आपल्याला आणि जे करेक्ट ऑब्झर्वेशन आहे ते आपल्याला ॲड करायचे, बरोबर आहे. तर आता बघा हे जर आपण सॉल्व केलं तर हे येणार आहे 2990. ओके, ही आली द करेक्ट सम ऑफ द ऑब्झर्वेशन. परत आपला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सम दिलेली आपल्याला 2990 आणि टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहेत 100. मग आपला मीन आला 29.9. दिस इज द करेक्ट मीन. आलं लक्षात. बघा आपल्याला 100 ऑब्झर्वेशनचा मीन 30 दिला होता
बरोबर आहे. त्याच्यावरून आपण 100 ऑब्झर्वेशनची टोटल काढली, 3000 आली. मग त्या 3000मध्ये हे 2 नंबर रॉंगली रिटर्न केले होते ते मायनस करायचे आणि जे करेक्ट होते ते प्लस करायचे, परत 100ने डिवाइड करायचं. अशा प्रकारे हा मीन आपण काढू शकतो. ओके, आता अजून एक सम घेऊया आपण. ओके, आणि मग मीडियनचे सम बघूया. आउट ऑफ 25 नंबर्स, बघा तिसरं सम आहे. आउट ऑफ 25 नंबर्स mean of 15 number is 36. Mean of first 15 is 36. Okay, and the mean of remaining number is 26, and mean of remaining is 26. Okay, find the mean of all 25 numbers. Find mean of all 25 numbers. ओके, आता इकडे बघा आपल्याला 15 नंबरचा मीन दिलेला आहे 36. बरोबर आहे. तर 15 नंबरची टोटल कशी आहे? मीन ऑफ 15 नंबर is equal to 36. So total of 15 into 36 ही 15 नंबरची मीन आली, ती आली 540. ओके, आता राहिले किती नंबर्स आपले? टोटल 25 होते, तर रिमेनिंग नंबर्स काढायचे आपल्याला. 25 मायनस 15 म्हणजे किती आले? 10 नंबर्स राहिलेले. बरोबर आहे. आता 10 नंबर्सचा मीन दिलेला आहे. मीन ऑफ 10 is equal to 26. So total of 10 is equal to 26 into 10, that is 260. आता आपल्याला याची टोटल ऑफ 25 नंबर्स. पहिल्या 15 नंबरची टोटल होती 540, आताच्या 10 नंबरची टोटल आहे 260. मग ही टोटल झाली आपली 800. आता 800 ही टोटल आहे 25 नंबरची, तर मीन काढू शकतो आपण. मीन इज इक्वल टू, ओके, आपल्याला माहिती आहे 25 नंबरची टोटल 800 आहे आणि नंबर्स आहेत 25. मग 25ने डिवाइड करायचं, मीन येतं 32. ओके, अशा प्रकारे सुद्धा मीनचं सम आलं तर आपण सॉल्व करू शकतो. ओके, आता आपण पाहूया मीडियन. तर मीडियन म्हणजे काय हे पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे. मीडियन म्हणजे मिडल टर्म. सर्वात पहिलं मीडियन कशाला म्हणतात? तर मिडल टर्म. मीडियन काढायच्या अगोदर काय करावं लागतं बघा. मीडियन काढताना अरेंज द गिवन डाटा इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डरने लिहायचे किंवा डिक्रीजिंग ऑर्डरने लिहायचे आणि मग टोटल नंबर काउंट करायचे. बरोबर आहे. आणि नंबर काउंट केल्यानंतर जर नंबर ऑड असेल, बघा आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे? अरेंज मीडियन काढताना बघा हे मीडियन आहे. ओके, अरेंज नंबर, गिवन नंबर, असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर.
पहिल्यांदा नंबर्स अरेंज करायचे आहेत असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरने. देन काउंट द टोटल नंबर. दॅट इज एन. म्हणजे नंबर्स किती आहेत ते काउंट करायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 असेल. ओके, तर टोटल नंबर्स त्याला म्हणतात एन. बरोबर आहे. आता तिसरी स्टेप अशी आहे, जर इफ एन इज ऑड, एन ऑड असेल म्हणजे दिलेला नंबर, आपण सपोज दिलेले नंबर्स असतील 9 किंवा 11 किंवा 13 असे काउंटिंग केल्यानंतर एवढे नंबर येत असतील तर त्याला ऑड नंबर्स म्हणायचं. तेव्हा आपला मीडियनचा फॉर्म्युला काय आहे, तेव्हा मीडियन इज इक्वल टू n प्लस 1 अपॉन 2th टर्म. ओके, सपोज एन 11 असेल तर 11 प्लस 1 12, 12 अपॉन 2 6 टर्म जी असेल ती आपली मीडियन असेल. पण सपोज एन इज अ इवन, म्हणजे काउंटिंग आलं नंबरचं आपलं इवन आलं, म्हणजे 10 आलं, 12 आलं, 14 आलं, ओके 20 आलं, तर आपला फॉर्म्युला मीडियन इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आहे, मीडियन इज इक्वल टू 1/2. ओके, n अपॉन 2th टर्म प्लस n अपॉन 2 प्लस 1th टर्म. ओके, ही आपला दुसरा फॉर्म्युला. सपोज जेव्हा 10 नंबर्स असतील तर आपण काय करणार, n अपॉन 2 म्हणजे 5th टर्म येईल आणि इथे 5 प्लस 1 म्हणजे 6th टर्म. 5th टर्म प्लस 6th टर्म डिवायडेड बाय 2 करायचे आपल्याला. ओके, हा आपला मीडियनचा दुसरा फॉर्म्युला जेव्हा n इज इक्वल टू इवन असेल. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि हे कसं असतं त्याचं बघूया. ओके, तर एक एक्झाम्पल घेतलं आहे. सपोज फाइंड द मीडियन ऑफ, आपण नवीन पेजवर जाऊ. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड मीडियन ऑफ 18, 30, 39, 36, 28, 27, 31, 40, 33, 25 and 37. ओके, एवढे नंबर्स दिलेत. आता बघा टोटल नंबर्स किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, म्हणजे ऑड आहे. बरोबर आहे. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचे आहे, तर नंबर्स इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. ओके, तर कसे लिहिणार बघा. पहिला येईल 18, फर्स्ट स्टेप आपली असते 18. ओके, 25, 27, then 28, then 30, then 31, then 33, then 36, then 37, then 39 and then 40. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 नंबर झाले. आता मीडियन इज इक्वल टू, पहिले लिहा n इज ऑड, n इज इक्वल टू 11, ब्रॅकेटमध्ये लिहा ऑड नंबर. ओके, देअरफॉर मीडियन इज इक्वल टू n प्लस 1 अपॉन 2th टर्म. ओके,
आता एन आहे आपला 11 + 1 अपॉन 2th टर्म, म्हणजे आलं 12 अपॉन 2 दॅट इज 6th टर्म. आता काउंट करायचं 1 2 3 4 बघा इकडे 1 2 3 4 5 6. सो ही आली आपली मेडियन बघा, बरोबर आहे. मग इथं लिहायचं मेडियन इज इक्वल टू 31. कळलं? सिंपल आहे मेडियन काढणं, काहीच अवघड नाही. आपण थोडंसं वेगळं सम घेऊया. बघा इकडे हे सम झालं. ओके, आपण एक वेगळं सम घेऊया. सेकंड सम, द median of the following observation arranged in ascending order is 20. Median is 20. Find x. आता बघा काय काय दिले, हे ऑलरेडी असेंडिंग ऑर्डरने अरेंज केलेले आहेत. 3 4 7 8 10 18 x + 2 x + 4 then 26 28 31 36 38 आणि 40. आता हे त्यांनी अगोदरच असेंडिंग ऑर्डरने लिहिलेले आहेत आणि मेडियन आपल्याला दिलेली आहे 20, बरोबर आहे. तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. आता पहिले आपण काउंटिंग करायचे बघा. 1 2 3 4 5 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, बरोबर आहे. सो टोटल नंबर्स आले 14. सो n इज इक्वल टू 14. आता 14 हा इवन नंबर आहे, सो इवन आहे, बरोबर आहे. आता जेव्हा इवन असतं तेव्हा मेडियन माहिती आहे तुम्हाला कशी असते. सो मेडियन इज इक्वल टू 1 अपॉन 2 ब्रॅकेट n अपॉन 2th टर्म प्लस n अपॉन 2 प्लस 1th टर्म. ओके, बघा इकडे 1 अपॉन 2, n किती आहे 14. सो 14 अपॉन 2 प्लस 14 अपॉन 2 प्लस 1. ओके, आता 14 अपॉन 2 म्हणजे 7 येणार. 7 टर्म मोजा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे ही 7th टर्म आहे. 14 अपॉन 2 म्हणजे 7 प्लस 1 म्हणजे 8th टर्म येणार. तर ह्या 2 टर्म्स घ्यायच्यात आपल्याला, बरोबर आहे. आता ही मेडियन आपल्याला दिलेली आहे 20, बरोबर आहे. 7th टर्म येणार आहे x + 2 प्लस x + 4 अपॉन 2 आहे. हे 1 अपॉन 2 म्हणजे डिवायडेड बाय 2 असतं. ओके, सो हे 20 × 2 येईल इकडे, बरोबर आहे. इकडे येईल 2x + 6. नाव इकडे घेऊया आपण 40 - 6 इज इक्वल टू 2x. म्हणजे हे आलं 34 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x. सो हे आलं 17 इज इक्वल टू x. तर एक्सची किंमत किती आली आपली 17 आली. म्हणजे हा जो नंबर आहे 17 + 2 19 होणार आहे. हा 17 + 4 म्हणजे 21 होणार आहे. बघा बरोबर असेंडिंग ऑर्डरमध्ये आलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे मेडियन सॉल्व करता येते आपल्याला. तर मेडियनचं अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. नॉर्मली असंच एक्झाम्पल तुम्हाला येतं एक्सची व्हॅल्यू काढायला.
बघा इकडे फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर्स. median is 18. Okay, so median is given 18. Second wala median is equal to 18. Find x. Same है, फक्त वेगळे ऑब्झर्वेशन दिलेत बघा. 10, 11, 13, 17, x plus 5, then 20, then 22, then 24, then 20 and 53. हे ऑलरेडी असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले आहेत. आपल्याला मीडियन पण दिलेली आहे आणि इथे एक नंबर असा दिला आहे की ज्याच्यामध्ये एक्स आहे. तर एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता फर्स्ट यू काउंट द नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, सो n इज इक्वल टू 9. परत एकदा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. सो n इज इक्वल टू 9. हा काय आहे, ऑड नंबर आहे. आणि जेव्हा ऑड असतो तेव्हा मीडियनचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. मीडियन इज इक्वल टू ओके n अपॉन 2 n प्लस 1 अपॉन 2th टर्म. मीडियन इज गिवन 18. बरोबर आहे. n प्लस 1 म्हणजे काय आलं 10. 9 प्लस 1 अपॉन 2 म्हणजे आलं 10 अपॉन 2. 10 अपॉन 2 म्हणजे 5th टर्म. सो 18 इज इक्वल टू 5th टर्म. बघा इकडे 1 2 3 4 5. 5th टर्म आहे x प्लस 5. मग हे 5 इकडे गेले की 18 मायनस 5 इज इक्वल टू x. 18 मधून 5 गेले की राहतात 13. 13 इज इक्वल टू x. सो एक्सची किंमत आली 13. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही मीडियनचं पण काढू शकता. तर मीन मीडियन हे दोन्ही पार्ट्स तुमच्या लक्षात आले असतील. ओके, आता आपण